आज जो विषय घेऊन आलो आहे तो म्हणजे जरांग्यांचं आंदोलन, जरांग्यांचं उपोषण. मित्रांनो, याच्या मागे जे षडयंत्र आहे ते आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. ह्याच्या मागे वास्तव काय आहे ते समजून घेणं गरजेचं आहे. आणि एक आता वास्तवाचा उलगडा होतो आहे आणि त्या उलगड्याच्या नुसार आपल्याला एक गोष्ट समोर यायला लागली आहे, तर ती समजून घेणं गरजेचं आहे. आणि ह्या एका वास्तवाला म्हणजे जरांग्यांच्या एका वास्तवाला, ह्या आंदोलनाला मी अरविंद केजरीवाल यांच्या आंदोलनाशी सुद्धा जोडणार आहे. ह्या दोन्ही आंदोलनाला मी काय त्याच्यात साम्यता आहे याच्यावरती सुद्धा मी थोडी चर्चा करणार आहे. तर हा जो माझा व्हिडिओ आहे तो पूर्णपणे पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. असं आंदोलन छेडतोय, उपोषण करतोय आणि तो रातोरात प्रसिद्धीला पावतोय, रातोरात त्यांच्या गवगावा होतोय नावाचा. मित्रांनो, ह्याच्या मागे काही यंत्रणा काम करत असतात आणि ह्या यंत्रणा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आता ह्या यंत्रणा कोणत्या आहेत? ही बुद्धीची तस्करी आहे आणि ही तस्करी समजून घेणं गरजेची आहे. आता मित्रांनो, ह्या व्हिडिओला जे मी शीर्षक दिलं आहे ते काय आहे, तर मेवणा 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 आणि जरांग्यांचा पावणा. मेवणा मेवणा आणि जरांग्यांचा पावणा. मित्रांनो, आता ह्याची जी सुरुवात झाली, चौकशी सुरू झाली आहे जरांग्यांची आणि त्यांच्या अवतीभोवती असलेल्या चट्ट्याबट्ट्यांची आणि त्यांच्यावरती वरदहस्त असलेल्या नेत्यांची. त्यानंतर एक एक गोष्टी आता समोर यायला लागल्या. किती ते पाताळ यंत्री आहेत. भले ते तुम्हाला असं दिसत आहेत साधे, बावळट, मूर्ख, गावठी भाषा वापरणारे. मित्रांनो, ही त्यांची जी भाषा आहे ना, यांचा जो मुखवटे आहेत, देखावा आहे, हा फक्त लोकांना भ्रमित करण्यासाठी, लोकांची दिशाभूल करण्यासाठी. विचार मंथन करा, पडताळून पहा आणि मगच आपली विचार मांडा. त्यानंतर त्या विचारांना सार्वजनिक करा. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? मी माझे विचार जे सार्वजनिक करतोय, मी जे विषय मांडतोय, जे वास्तव तुमच्यासमोर ठेवतोय, हा पूर्ण अभ्यास करून हे समजून आणि त्याच्यानंतरच हे वास्तव तुमच्यासमोर मी मांडतोय. आपल्याला काय वाटते? हे जे विचार मी तुमच्यासमोर मांडले आहेत त्याच्यात किती तथ्यता आहे? पटलं असेल तर लाईक करा, नाही पटलं तर डिसलाईक करा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. आणि महत्त्वाचं मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय, कुठल्या गावातून पाहताय, कुठल्या शहरातून पाहताय, गल्लीतून पाहताय की दिल्लीतून पाहताय, जरा कमेंट बॉक्समध्ये लिहा. मित्रांनो, मराठा करून मरहट्टीपणा करू नका. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी केळुसकर. मित्रांनो, परत एकदा मी स्टुडिओमधून व्हिडिओ बनवतोय. बाहेर जाऊन व्हिडिओ बनवण्याची माझी आता एवढी ताकद नाही आहे, कारण ताप येतोय, तब्येत बरोबर नाही आहे. असो मित्रांनो, आज जो विषय घेऊन आलो आहे तो म्हणजे जरांग्यांचं आंदोलन, जरांग्यांचं उपोषण. मित्रांनो, ह्याच्या मागे जे षडयंत्र आहे ते आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. ह्याच्या मागे वास्तव काय आहे ते समजून घेणं गरजेचं आहे. आणि एक आता वास्तवाचा उलगडा होतो आहे आणि त्या उलगड्याच्या नुसार आपल्याला एक गोष्ट समोर यायला लागली आहे, तर ती समजून घेणं गरजेचं आहे. आणि ह्या एका वास्तवाला म्हणजे जरांग्यांच्या एका वास्तवाला, ह्या आंदोलनाला मी अरविंद केजरीवाल यांच्या आंदोलनाशी सुद्धा जोडणार आहे. ह्या दोन्ही आंदोलनाला मी काय त्याच्यात साम्यता आहे याच्यावरती सुद्धा मी थोडी चर्चा करणार आहे. तर हा जो माझा व्हिडिओ आहे तो पूर्णपणे पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मित्रांनो, जरांगे पाटील, मनोज जरांगे, अंतरवली सराटीचा एक रहिवासी, सामान्य घरात राहणारा एक व्यक्ती, असं त्यांचा उल्लेख. आणि तो अंतरवली सराटीमध्ये काय करतो? उपोषण करतो.
आणि उपोषणानंतर एक आंदोलन, म्हणजे उपोषणाचं ते आंदोलन छेडतो. आणि ह्या आंदोलनाच्या मागे कारण काय आहे तर मराठा आरक्षण. मित्रांनो, आणि त्याला एवढी हवा मिळते, एवढी प्रसिद्धी मिळते की रातोरात हा व्यक्ती मराठ्यांचा एक नेता बनून जातो. मित्रांनो, ही सरळ साधी गोष्ट नाही, ही तेवढी सोपी गोष्ट नाही. एक सामान्य घरातली व्यक्ती, एक सामान्य रहिवाशी असं आंदोलन छेडतोय, उपोषण करतोय आणि तो रातोरात प्रसिद्धीला पावतोय, रातोरात त्यांच्या गवगावा होतोय नावाचा. मित्रांनो, ह्याच्या मागे काही यंत्रणा काम करत असतात आणि ह्या यंत्रणा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आता ह्या यंत्रणा कोणत्या आहेत तर सर्वात मोठी यंत्रणा म्हणजे मीडिया. मग ती प्रिंट मीडिया असो किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असो, हे या गोष्टीला खतपाणी घालत असतात. कारण त्याच्यातून त्यांना काहीतरी उद्देश साध्य करायचा असतो, आपली काहीतरी पोळी भाजायची असते, आपली ध्येय धोरणं साध्य करायची असतात, आपली उद्दिष्ट साध्य करायची असतात. मित्रांनो, ही जी इलेक्ट्रॉनिक माध्यमं आहेत किंवा प्रिंट मीडिया जी आहे, हे जे स्वतःला चौथा स्तंभ म्हणून मिरवतात, ह्यांची जी आता माफियागिरी म्हणजे काय म्हणतात त्याला, माफिया म्हणजे तो तस्कर, माफिया म्हणजे तस्कर. ही जी तस्करी चालू झाली आहे ना, ही तस्करी समजून घेणं गरजेचं आहे. आणि ही तस्करी कसली आहे, ती आहे बौद्धिक गोष्टीची तस्करी आहे. बौद्धिक विचारांवरती हल्ला करायचा, बौद्धिक तस्करी करायची, बौद्धिक विचारांची तस्करी करायची. मित्रांनो, लक्षात घ्या, हे समजून घेणं गरजेचं आहे. ही सर्वात मोठा हा जो भ्रष्टाचार चालू आहे गेल्या कित्येक वर्षात, तो समजून घेणं गरजेचं आहे. आणि हा बौद्धिक भ्रष्टाचारामुळे, या तस्करीमुळेच हा जो भ्रष्टाचार आहे, जमीन जुमल्याचा असो, म्हणजे वाळू माफिया असो की भू माफिया असो किंवा अन्य कुठलाही माफिया असो, हे जे माफिया तयार होतात, ही जी तस्करी चालू होते, ह्याच्या मागे कारण कोण असते तर बुद्धी तस्करी. पहिला बुद्धीवरती घातला जातो, बुद्धीला तो आपल्या कब्जात केलं जाते, म्हणजे कोणाच्या, समाजाच्या, सामान्य माणसाच्या. आणि मग आपला हित, आपला स्वार्थ, आपला मतलब साध्य केलं जाते. मित्रांनो, त्या प्रकारेच ही बुद्धीची तस्करी आहे आणि ही तस्करी समजून घेणं गरजेची आहे. आता मित्रांनो, ह्या व्हिडिओला जे मी शीर्षक दिलं आहे ते काय आहे तर मेवणा आणि जरांग्यांचा पावणा. मेवणा आणि जरांग्यांचा पावणा. मित्रांनो, आता ह्याची जी सुरुवात झाली, चौकशी सुरू झाली जरांग्यांची आणि त्यांच्या अवतीभोवती असलेल्या चट्ट्या बट्ट्यांची आणि त्यांच्यावरती वरदहस्त असलेल्या नेत्यांची. त्यानंतर एक एक गोष्टी आता समोर यायला लागल्या, एक एक गोष्टीचा पडदा उठायला लागला आहे आणि हे समजून घेणं गरजेचं आहे. आता मनोज जरांगे यांची जे मेव्हणे आहेत, ह्या मेव्हण्यांना आता काय म्हणतात त्याला, तडीपार केलं गेलं आहे. ह्या मेव्हण्यांना तडीपार केलं गेलं आहे 3 जिल्ह्यातून. विलास खेडकर म्हणून त्यांचे ते मेव्हणे आहेत, त्यांना तडीपार केलं गेलं आहे. आणि त्यांच्यासोबत आणखीन 8 जण आहेत, म्हणजे एकूण 9 जणांना तडीपार करण्यात आलेलं आहे 3 जिल्ह्यामधून. मित्रांनो, आधी आपण ते कोण तडीपार झाले त्यांचा उल्लेख आपण समजून घेऊ. त्यांची नावं मी तुमच्यासमोर मांडतो आहे, ती आधी तुम्ही समजून घ्या. मित्रांनो, ह्या ज्या 9 व्यक्ती, या 9 व्यक्तींना जे तडीपार केलं गेलं आहे 3 जिल्ह्यातून, त्यापैकी पहिली व्यक्ती आहे ती म्हणजे खुद्द मनोज जरांगेंचे मेव्हणे आहेत. त्यांचं नाव काय आहे
तर विलास खेडकर. दुसरी जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं नाव आहे केशव वायभट. तिसरी आहे त्या संयोग सोळुंके. चौथी आहे गजानन सोळुंके. पाचवी आहे अमोल पंडित. सहावी आहे गोरख कुरणकर. सातवी आहे संदीप लोहकर. आठवी आहे रामदास तौर और नववी वामन तौर. अशा ह्या 9 व्यक्ती आहेत. ह्या 9 व्यक्तींना तेथील दंडाधिकाऱ्यांनी काय केलं आहे, 3 ह्या जिल्ह्यातून त्यांना तडीपार केलेलं आहे. आणि ते 3 जिल्हे कोणते आहेत तर जालना, बीड आणि परभणी. मित्रांनो लक्षात घ्या, जालना, बीड आणि परभणी या जिल्ह्यातून त्यांना तडीपार करण्यात आलेलं आहे. आता ही जी घटना घडली त्याच्यानंतर अर्थातच मनोज जरांगे पुढे आलेच असणार. त्यांनी आपली जी काय भाषा आहे ती वापरलीच असणार. अगदी खालच्या पातळीवर जाऊन त्याने आपली वक्तव्य मांडलेलीच असणार. ते सर्वश्रुत आहे आणि त्यांनी मांडलेलं आहे. आणि ते काय म्हणत आहेत, माझं तोंड बंद करण्यासाठी, माझं तोंड दाबण्यासाठी, मराठ्याच्या या नेत्याला जेरबंद करण्यासाठी हे करण्यात आलेलं कुभांड आहे, हे रचण्यात आलेलं कुभांड आहे. मित्रांनो, पण महत्त्वाची गोष्ट काय असते माहिती का, भले कुभांड रचलं गेलं असेल, आपण धरू एक की कुभांड रचलं गेलं आहे, त्यांच्याबद्दल एक षडयंत्र रचलं गेलं आहे, पण हे जर रचलं गेलं आहे तर त्याच्यामागे जे पुरावे दाखल होत आहेत, पुरावे दिले जात आहेत, पुरावे समोर येत आहेत, ते काय आहेत, ते काय आहेत, ह्याच्यावरती ह्या जरांग्यांकडे उत्तर आहे का. मित्रांनो, ह्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय, ह्यापूर्वी जे मी एक तस्करी सांगितली ती म्हणजे काय, तस्करी, बुद्धीवरती कब्जा करणं, ह्या तस्करीचाच वापर करून आज हे जे काय आहेत आंदोलनजीवी ते राज्य करत आहेत, आपली स्वहित साध्य करत आहेत, आपली मतलब साध्य करत आहेत. आणि हे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून मी काय म्हणालो की बुद्धी तस्करी. आता ह्या गोष्टीशी आपल्याला अरविंद केजरीवाल यांनासुद्धा जोडायचं आहे, त्यांच्या आंदोलनासुद्धा जोडायचं आहे. त्यानंतर आपण पुढच्या वास्तव्याकडे जाऊ. म्हणजे त्या मेहुण्यांना का जेरबंद केलं आहे, त्यांच्यावरती कोणती कलमं लावली आहेत, त्यांच्यावरती कोणते गुन्हे नोंदवले आहेत, याच्यावरती सुद्धा चर्चा करू. पण अरविंद केजरीवाल यांचं आंदोलन आणि मनोज जरांगे यांचं आंदोलन यांच्यामध्ये काय साम्यता आहे हे समजून घेऊ. मित्रांनो, यापूर्वी मी अरविंद केजरीवाल यांच्यावरती व्हिडिओ बनवले आहेत आणि त्याच्यावरती माझं मत व्यक्त केलेलं आहे, माझे विचार मांडलेले आहेत आणि तथ्यच तुमच्यासमोर ठेवलं आहे, वास्तव तुमच्यासमोर ठेवलेलं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी जे अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल जे बोललो आहे की त्यांनी कोणती रणनीती, कोणती काय म्हणतात त्याला, राजनीती वापरली आहे, याच्यावरती मी वक्तव्य केलेलं आहे, माझे विचार मांडलेले आहेत. कशा प्रकारे त्यांनी आंदोलनातून राजकीय पक्ष तयार केला आणि या राजकीय पक्ष तयार केल्यानंतर कसं काय त्याच्यातून यश प्राप्त केलं, त्याच्यावरती मी भाष्य केलेलं आहे. आणि हे करण्यासाठी त्यांनी काय आपला शातीर दिमाग वापरलं आहे, आपलं डोकं वापरलं आहे. आणि ते वापरण्यासाठी त्यांनी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पत्रकारांना त्यांनी पहिलं केलं, आपल्या पत्रकारांवरती आपला कब्जा मिळवला. जे पत्रकार भ्रष्ट आहेत, ज्या पत्रकारांना फक्त आपल्या हिताशी मतलब आहे, देशहिताची नव्हे, आपल्या हिताशी मतलब आहे, स्वतःची कशी पोळी भाजली जाईल, स्वतःचा कसा उद्धार होईल, अशा पत्रकारांना त्यांनी म्हणजे भ्रष्ट पत्रकारांना त्यांनी हाताशी धरलं. दुसरी गोष्ट, त्यांनी भ्रष्ट सरकारी जे हे आहेत बाबू आहेत, म्हणजे प्रशासनिक जे कर्मचारी आहेत त्यांना आपल्या हाताशी धरलं आणि त्याबरोबर अनेक भ्रष्ट नेत्यांना त्यांनी हाताशी धरलं. आणि स्वतःची प्रतिमा त्यांनी काय दाखवली होती की म्हणजे मी पाक साफ आहे,
मी अगदी कट्टर इमानदार आहे. मित्रांनो, आता बघा, ही झाली अरविंद केजरीवाल यांची प्रतिमा आणि प्रतिभा. आता मी मनोज जरांगे यांची प्रतिमा आणि प्रतिभा तुमच्यासमोर ठेवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल दोघांमध्ये काय साम्य आहे. मनोज जरांगेंनी सुद्धा आंदोलनातून, मी एक केविलवाणा व्यक्ती आहे, मी एक साधा व्यक्ती आहे, एक पत्र्याच्या घरातून आलेलो एक व्यक्ती आहे, सामान्य व्यक्ती आहे, आणि मी हे जन आंदोलन उभारलेलं आहे, हे मराठ्यांसाठी मी लढतो आहे, मराठ्यांच्या पोराबाळांसाठी, आया बहिणींसाठी मी लढतो आहे, असा एक त्याने चित्र रंगवलं. आणि हे चित्र रंगवताना ते काल परवाच ते राजकारणात आलेत आणि त्यांनी हे शस्त्र उचललं आहे असं नाही मित्रांनो. ते ह्यापूर्वीसुद्धा राजकारणात होते. ते काँग्रेसचे कार्यकर्तेसुद्धा होते, राष्ट्रवादीचे सुद्धा कार्यकर्ते होते. राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या मंचावरून सुद्धा त्यांनी भाषणं दिलेली आहेत. त्यांचं अस्तित्व दिसलेलं आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंचांवरून किंवा त्यांच्या रॅलींमधून किंवा इतर त्यांच्या कार्यक्रमांमधून त्यांचं अस्तित्व दिसलेलं आहे आणि याची माहिती आता उजेडात आलेली आहे मित्रांनो. म्हणजे त्यांना एक राजकीय परिवलय होतं, राजकीय बेस होतं, राजकीय वरदास्त होतं मित्रांनो. जसं अरविंद केजरीवाल यांच्या मागे सुद्धा एक राजकीय वलय होतं, ते वलय त्यांनी स्वतः निर्माण केलं होतं. पण इथे कसं आहे, ह्याने मनोज जरांगे हे राजकीय वलयामध्ये राहिलेले होते. म्हणजे मनोज जरांगे यांच्यासोबत पहिलं राजकीय वलय होतं. म्हणजे आपण म्हणतो ना, शासन आणि प्रशासन. अरविंद केजरीवाल यांनी प्रशासनामधून शासनाकडे ते वळलेत आणि नंतर त्यांनी आपलं राजकीय प्रवास सुरू केला, राजकीय पार्टी निर्माण केली. पण उलट इथे थोडासा उलटा प्रवास आहे मनोज जरांगे यांचा. तो कोणता आहे तर त्यांनी पहिल्यांदा राजकीय प्रवास केला. म्हणजे काय म्हणतात त्याला, शासनाकडून त्यांनी प्रवास केला आणि मग ते प्रशासनाकडे वळलेत. लक्षात आलं का मित्रांनो. आता प्रशासन आणि शासन दोन्ही बाजूला काम करत होते. कुठे, अरविंद केजरीवाल यांच्यासोबत सुद्धा आणि मनोज जरांगे यांच्यासोबत सुद्धा. अरविंद केजरीवाल यांच्यासोबत पहिलं प्रशासन होतं आणि मग शासन बरोबर आलं. पण जरांगे यांच्यासोबत पहिलं शासन बरोबर होतं आणि मग प्रशासन सोबत आलं. आणि ह्या प्रशासनामध्ये मीडिया आलीच आणि सरकारी बाबूसुद्धा आलेत, ज्यांना आपलं अस्तित्व टिकवायचं आहे, आपलं वास्तव्य टिकवायचं आहे, आपला दबदबा टिकवायचा आहे. असे प्रशासनिक अधिकारी आहेत. त्यांनासुद्धा नरेंद्र मोदीची सरकार नको आहे. लक्षात घ्या मित्रांनो. कारण त्यांची आता खाबूगिरी बंद होते, कमी झाली आहे, त्याच्यावरती अडथळे येत आहेत, अडचणी निर्माण होत आहेत. म्हणून अशा प्रशासनिक अधिकाऱ्यांना नरेंद्र मोदीजींचं सरकार किंवा देवेंद्र फडणवीस यांचं सरकार नको आहे. ते जर परत निवडून आलेत किंवा त्यांचं शासन जर परत या राज्यावर किंवा या देशावर आलं तर आपली कुचंबणा होईल. म्हणून हे राजकर्ते, जे भ्रष्ट राजकर्ते आहेत, जे भ्रष्ट प्रशासनिक अधिकारी आहेत आणि जे भ्रष्ट पत्रकार आहेत, यांना अशा प्रकारचे राजकारण नको आहे किंवा अशा प्रकारची सरकारी नको आहेत, ज्यांच्यामुळे आपली कुचंबणा होईल. म्हणजे देशामध्ये नरेंद्र मोदीजी यांचं सरकार आणि राज्यामध्ये, म्हणजे महाराष्ट्रापुरतं विचार केला तर राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं सरकार. तशीच अवस्था अगदी उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा आहे. त्यांना योगी आदित्यनाथ यांचं सरकार नकोच आहे. कारण आता खाबूगिरी करता येत नाही, लुटपाट करता येत नाही, ना त्या नेत्यांना म्हणजे शासनाला, ना त्या सरकारी बाबूंना म्हणजे प्रशासनाला, आणि ना त्या पत्रकारांना. मित्रांनो लक्षात घ्या, ना त्या पत्रकारांना. म्हणजे हे जे राजकीय स्तंभ आहेत,
लोकशाहीचे राजकीय स्तंभ आहेत, 3 स्तंभ: शासन, प्रशासन आणि पत्रकार. ह्यालाच कीड लागलेली आहे. आणि तिसरा स्तंभ आहे ते म्हणजे जनता. मग जनतेने काय करायचं? हा एका स्तंभावरती हे लोकशाही चालू शकते का? नाही मित्रांनो. हे 4 स्तंभ जर मजबूत असतील तरच लोकशाही चालू शकते. जर ह्या 3 स्तंभाला कीड लागली असेल तर ती हळूहळू कीड जनतेमध्ये सुद्धा पसरायला सुरुवात होते. मग जनतासुद्धा विचार करते की आपण का भ्रष्ट होऊ नये, आपण का लूटपाट करायला सुरुवात करू नये. मग ह्या लोकशाहीची काय अवस्था होणार? बिकट होणार. ही लोकशाही नष्ट होणार. असो मित्रांनो, हा विषय नाही आहे. मनोज जरांगे शासन, प्रशासन आणि तिसरा स्तंभ म्हणजे पत्रकार, मीडिया, ह्या तिन्ही लोकांवरती त्याने आपला ताबा मिळवला. ह्या मनोज जरांगेने पहिला शासनावरती, नंतर प्रशासनावरती आणि मग मीडियावरती. तसाच साम्यता अरविंद केजरीवाल यांच्या त्या आंदोलनामध्ये होते. त्यांनी काय केलं? पहिला प्रशासनावरती आपला कब्जा मिळवला, ताबा मिळवला, नंतर शासनावरती आणि त्याच्यानंतर पत्रकारांवरती. आणि मग ते राजकीय क्षेत्रात उतरलेत. त्यांनी मग राजकीय पक्ष निर्माण केला आणि त्याच मानसिकतेमध्ये मनोज जरांगेसुद्धा होते. आणि त्यांनी तो एक प्रयत्नसुद्धा केला निवडणूक लढवण्याचा, कधी विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान. पण शेवटी त्यांना कळलं की आपली अजून ती पूर्ण तयारी झालेली नाही, पूर्वतयारी नाही आहे. आणि मग त्यांनी काढते पाय घेतलेत. मित्रांनो, ही महत्त्वाची गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. आणि इथे सर्वात मोठी गोष्ट काय काम करते तर बुद्धी तस्करी. आणि या बुद्धी तस्करीमुळे ह्या गोष्टी उत्पन्न झालेल्या. मग आता हे जे मनोज जरांगेंचे मेहुणे आहेत त्याने कुठली तस्करी केली तर वाळू तस्करी. मित्रांनो लक्षात घ्या, वाळू तस्करी, भूतस्करी किंवा सोन्याची तस्करी, चांदीची तस्करी, हिऱ्या माणक्यांची तस्करी, पाण्याची तस्करी, बऱ्याचशा गोष्टी आहेत, दारूची तस्करी, अशा बऱ्याच तस्कऱ्या आहेत. आणि ह्या तस्कऱ्यांमध्ये सर्वात मोठी तस्करी म्हणजे बुद्धीची तस्करी. मित्रांनो, हे समजून घेणं गरजेचं आहे. तुमच्या जर बुद्धीची तस्करी झाली, तुमच्या बुद्धीवरची जर कब्जा कोणी मिळवला तर ह्या बाकीच्या तस्करी करणं सोपं आहे. कारण तुम्हीसुद्धा हळूहळू त्याच्यामध्ये सामील होत जातात, तुम्हीसुद्धा त्याला मदत करायला लागता. असो मित्रांनो, हे समजून घ्या. मी तुम्हाला काय सांगतो, हे वास्तव काय आहे, हे सत्य काय आहे. तर ही जी वाळूची तस्करी झाली, या वाळूच्या तस्करीच्या अनुषंगाने विलास खेडकर यांच्यावरती ती कारवाई झाली आहे. आणि त्यांना काय केलं आहे, त्या 3 जिल्ह्यामधून तडीपार करण्यात आलं आहे, बेदखल करण्यात आलं आहे, हद्दपार करण्यात आलेलं आहे. हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे आता जे काय हडबडी झाली आहे, हलचल झाली आहे, जीवाचा आकांत होतो आहे या मनोज जरांगेंचा, त्याला कारणच ते आहे. कारण आता थेट त्यांच्यावरती वार केला जातो आहे. पण सुरुवात कुठून केली आहे तर त्यांच्या पोपटांपासून. हे जे पोपट आहेत त्यांचे, कारण ह्या 9 जणांमध्ये 6 जणं त्यांच्या मेहुण्यासकट 6 जणं त्यांचे पोपट आहेत. आणि या पोपटांनीसुद्धा काय केलं आहे, त्या आंदोलनाच्या दरम्यान जाळपोळसुद्धा केलेली आहे. आणि ह्या जाळपोळीमध्ये सुद्धा त्यांचा हात आहे. हेही ठपके त्यांच्यावरती लागलेले आहेत. आणि त्याचेही पुरावे आता समोर येत आहेत. मित्रांनो, आधी आपण समजून घेऊ, हे जे मनोज जरांगे आहेत त्यांचे जे मेहुणे आहेत विलास खेडकर, यांच्यावरती काय गुन्हे नोंदवले आहेत ते आपण आज समजून घेऊ. मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट काय आहे, मनोज जरांगे यांचे मेहुणे विलास खेडकर यांना आपण महत्त्वाचा का समजतोय, कारण ते सरळ मनोज जरांगेंशी हे होत आहेत, कनेक्टेड आहेत. त्यांच्याशी त्यांचं एक नातं जोडलेलं आहे.
त्यामुळे पुढे मी तुम्हाला काही गोष्टी वास्तवानुसार त्याचं वास्तव तुमच्यासमोर मांडणार आहे. पण तत्पूर्वी त्यांच्यावरती लावलेले गुन्हे आपण समजून घेऊ. ते गुन्हे काय आहेत तर थोडक्यात ऐकून घ्या. पहिला गुन्हा आहे 2021मध्ये अवैध वाळूचा उपसा. दुसरा गुन्हा आहे 2023मध्ये जालन्यातील शहागड इथे बस जाळण्याची एक ते प्रकरण केलं होतं आणि त्या प्रकरणामध्ये 307, 353 आणि 435 या कलमान्वये त्यांच्यावरती गुन्हे नोंदवले आहेत. तिसरा जो त्यांच्यावरती गुन्हा आहे तो आहे 2023मध्ये गोदावरी नदीतून 4,81,000 रुपयाची वाळू तस्करी केली गेली, वाळू चोरली गेली. चौथा जो गुन्हा आहे 2023 या दरम्यान गोदावरी नदीतून 500 ब्रास वाळू चोरल्याप्रकरणी हा त्यांच्यावरती एक गुन्हा लावला आहे. मित्रांनो, हे गुन्हे त्यांच्यावरती कोणी लावले आहेत तर उपविभागीय न्यायदंडाधिकाऱ्यांनी हे त्यांच्यावरती गुन्हे नोंदवले आहेत आणि त्यांना 6 महिन्यासाठी परभणी, जालना आणि बीडमधून तडीपार केलं आहे, हद्दपार केलेलं आहे. हे समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो. हे गुन्हे त्यांच्यावरती नोंदवण्यात आलेले आहे. मित्रांनो, हे जर बघितलं, ह्याच्यावरती जर आपण विचार केला, ह्याच्यावरती जर आपण अभ्यास केला, याची जर आपण शहानिशा केली तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की हे जे आंदोलन छेडलं गेलं, या आंदोलनाच्या मागे नक्की हेतू काय होता. या आंदोलनाच्या मागे नक्की हेतू काय होता. मराठा आरक्षण होतं का, की नावाला मराठा आरक्षण होतं. मराठ्यांच्या जो प्रश्न आहे आरक्षणाबद्दल, त्या प्रश्नाला कुठेतरी हे घालायची, त्या ठिणगीला कुठेतरी फुंकर मारायची आणि आगडोंब उसळायचा. ह्याच्या मागचं कारण काय आहे. ह्याच्या मागे कारण एकच आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, ह्यापूर्वी म्हणजे 2014 नंतर ज्यावेळी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर त्या दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी कुठेतरी मराठ्यांना आरक्षण प्राप्त व्हावं, मिळावं, त्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि काही अंशी त्यांनी त्यांना मिळवूनसुद्धा देण्याची प्रयत्न केले आणि तिथपर्यंत त्यांनी आणूनसुद्धा सोडलं. ते न्यायालयीन त्याची हे चालू होती, न्यायप्रविष्ट होतं ती विषय. ते हायकोर्टातून सुप्रीम कोर्टामध्ये गेली होती आणि सुप्रीम कोर्टामध्ये ते टिकवणं गरजेचं होतं. मित्रांनो, जर देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली किंवा ते मुख्यमंत्री असताना जर ही गोष्ट साध्य झाली, ही गोष्ट जर प्राप्त झाली मराठ्यांना, तर मराठे देवेंद्र फडणवीस यांच्या मागे जातील, देवेंद्र फडणवीसांना ते समर्थन करतील. ही एक भीती या मराठा नेत्यांनासुद्धा होती आणि ह्या मराठा नेत्यांमधील सर्वात मोठी मराठा नेता कोण तर शरदचंद्रजी पवार, जे स्वतःला मराठा नेता म्हणून मिरवत होते. पण त्यांनी आपल्या राजकीय आयुष्यात, राजकीय कार्यकालामध्ये, म्हणजे त्यांनी 3-4 वेळा ते मुख्यमंत्री बनले आहेत, 2-3 वेळा ते केंद्रीय मंत्रीसुद्धा होते आणि ह्या सर्व कार्यकालामध्ये त्यांनी मराठ्यांना आरक्षण मिळवून दिले नाही. मित्रांनो, लक्षात घ्या, ते घोंगडं भिजतच ठेवलं होतं. पण एक मराठा नेता नसताना जर देवेंद्र फडणवीस यांनी जर ते आरक्षण मिळवून दिलं तर ते क्रेडिट कोणाला जाईल, कोणाला क्रेडिट जाईल तर अर्थातच देवेंद्र फडणवीस यांना. आणि हे क्रेडिट त्यांना मिळू नये, माफ करा मित्र, हे क्रेडिट त्यांना मिळू नये आणि हे त्यासाठी 2019मध्ये ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना रोखण्यात आलं आणि
उद्धव ठाकरे यांची लालच पूर्ण केली. जो लालचीपणा उद्धव ठाकरे यांचा होता मुख्यमंत्री बनण्याचा, तो त्यांचा पूर्ण करण्यात आला. आणि पूर्ण करणारी व्यक्ती म्हणजे कोण, तर शरदचंद्रजी पवार. ह्याच्यात सर्वात मोठं कारण काय, तर देवेंद्र फडणवीस जर परत एकदा मुख्यमंत्री बनलेत आणि त्या मुख्यमंत्री कालामध्ये त्याने 5 वर्षात जर हे मराठा आरक्षण मिळवून दिलं तर आपलं राजकीय भवितव्य संपुष्टात येईल. आपलं मराठा राजकारण आहे ते संपुष्टात येईल. मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, मी काय सांगतोय ते, ह्याच्या मागचं वास्तव आता हळूहळू माझ्या लक्षात येते आणि मी ते तुमच्यासमोर मांडतोय आणि हे समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, हे सर्व हा जो खेळ करण्यात आला 2019मध्ये, त्याच्या मागे कारणच देवेंद्र फडणवीस यांना रोखणं. ह्याच्या मागचं कारण म्हणजे केंद्रामध्ये नरेंद्र मोदीजी यांना रोखणं. म्हणून 2024च्या निवडणुकीमध्ये लोकतंत्र बचाव, संविधान बचाव ह्याच्या नावाखाली नरेंद्र मोदींना रोखण्याचा प्रयत्न केला गेला. असो मित्रांनो, म्हणजे हे जे काय आहे प्रकरण, ह्याच्या मागे राजकीय परिवलय आहे, राजकीय हात आहे आणि ह्या राजकीय हाताबरोबर प्रशासकीय हातसुद्धा आहे आणि त्याबरोबर पत्रकारितासुद्धा आहे. म्हणजे हे तिन्ही स्तंभ आहेत. चौथा स्तंभ म्हणजे काय, तर जनता. शासन, प्रशासन, पत्रकार आणि जनता हे 4 स्तंभ मजबूत असणं गरजेचं आहे. पण ह्या 4 स्तंभामधील 3 स्तंभ पहिलेच काय झालेत, कमजोर झालेत, त्यांना आतून वाळवी लागलेली आहे. आणि हीच ती वाळवी आहे. हीच ती वाळवी मनोज जरांगेंच्या स्वरूपाने निर्माण झालेली. मित्रांनो, आता अवस्था मनोज जरांगेंची ही कशी होणार आहे, येणाऱ्या काळात जी अवस्था खुद्द ह्यांची झाली, आपली अरविंद केजरीवाल यांची झाली दिल्लीमध्ये. अरविंद केजरीवाल यांनी तर स्वतःची बुद्धी वापरली होती. ते स्वतःच्या बुद्धीच्या जोरावरती ते सर्व हे प्रकरणं राबवत होते. इथे तर मनोज जरांगे हे दुसऱ्याच्या बुद्धीचा वापर करत आहेत. म्हणजे आता मनोज जरांगेंना संपवणं किंवा त्यांचं वास्तव समोर आणणं, त्यांची मुखवटे उतरवणं, त्यांच्या वस्त्रहरण करणं तेवढं कठीण नसणार आहे. मित्रांनो, लक्षात आलं का, तेवढं कठीण नसणार आहे. कारण मनोज जरांगे हे दुसऱ्यांच्या बुद्धीचा वापर करत आहेत. पहिलं काय आहे, शासन, प्रशासन आणि पत्रकार. मित्रांनो, आता पत्रकारही समजून चुकले आहेत. म्हणून आता पत्रकारसुद्धा तिकडे फिरकायला तयार नाही आहेत, कुठे मनोज जरांगेंच्या सोबत. कारण काय होईल, शेवटी हळूहळू त्याची जे दाह आहे तो आपल्यापर्यंतसुद्धा पोचू शकतो. ही आता भीती त्या पत्रकारांमध्ये सुद्धा निर्माण झाली आहे, त्या नेत्यांमध्ये सुद्धा निर्माण झाली आहे. त्यामुळे हळूहळू ते नेते त्यांच्याबरोबर जाऊन फोटो काढत होते, फोटो सेशन घेत होते, ते पत्रकार जाऊन बाईट घेत होते, त्यांचे विचार घेत होते. ते पत्रकार, ते नेते मंडळीसुद्धा हळूहळू दिसेनासे व्हायला लागले. कारण त्याचा दाह आता त्यांच्यापर्यंतसुद्धा पोचेल याची भीती त्यांना आता भासायला लागली. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलंच असेल, मनोज जरांगे यांच्यासारख्या ज्या व्यक्ती आहेत किंवा अरविंद केजरीवाल किंवा राकेश टिकैत यांच्यासारखे जे व्यक्ती आहेत, हे सगळे आंदोलनजीवी आहेत, स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत आहेत. तर सर्वात मोठे जे भूमाफिया आहेत किंवा वाळू माफिया आहेत किंवा मोठे तस्कर आहेत, हे त्यांचे मेवणे नसून हे खुद्द मनोज जरांगे आहे. हा मी तुम्हाला हा लावलेला मी आरोप आहे आणि हा आरोप हळूहळू तुम्हाला सिद्ध होताना सुद्धा दिसेल. मनोज जरांगे कुठल्या पायरीवरती जाऊन उभे आहेत, किती ते पाताळ यंत्री आहेत. भले ते तुम्हाला असं दिसतात साधे, बावळट, मूर्ख, गावठी भाषा वापरणारे. मित्रांनो,
ही त्यांची जी भाषा आहे ना, यांचा जो मुखवटे आहेत, देखावा आहे, हा फक्त लोकांना भ्रमित करण्यासाठी आहे, लोकांची दिशाभूल करण्यासाठी आहे. वास्तवात हे त्यांचं काय आहे, शस्त्र आहे. लोकांच्या मनात आपला हे स्थान निर्माण करण्यासाठी, लोकांच्या मनावरती कब्जा मिळवण्यासाठी. मी गरीब भाबडा आहे, दीन दुबळा आहे, मी गावठी आहे, मी अशिक्षित आहे, हे जे काय त्यांचं चाललं आहे, हे सगळं लोकांना मूर्ख बनवण्यासाठी आहे, लोकांच्या मनात आपलं स्थान निर्माण करण्यासाठी आहे, लोकांना भ्रमित करण्यासाठी आहे. आता त्या मराठ्यांनी स्वतःला जे तथाकथित मराठी आहेत, त्या मराठ्यांनी आता जागं व्हावं, सावध व्हावं, अन्यथा गव्हाबरोबर सगळं दळलं जाईल, सगळं भरडलं जाईल. विचार करा. आता गहू व्हायचं आणि स्वतःला सुद्धा भरडून घ्यायचं, मग त्या जात्यातलं सुपातलं जात्यात जायला आणि जात्यातून परत सुपात यायला वेळ लागणार नाही. विचार करा. कोणाचं आपण किती गुलाम व्हायचं, किती आपण कोणाची हुजरेगिरी करायची, किती आपण चाटुगिरी करायची, याला काहीतरी मर्यादा आहेत. आपल्या सद्विवेक बुद्धीला कुठेतरी चालना द्या, सद्विवेक बुद्धीवरती विश्वास ठेवा, विचार मंथन करा, पडताळून पहा आणि मगच आपली विचार मांडा. त्यानंतर त्या विचारांना सार्वजनिक करा. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? मी माझे विचार जे सार्वजनिक करतोय, मी जे विषय मांडतोय, जे वास्तव तुमच्यासमोर ठेवतोय, हा पूर्ण अभ्यास करून, हे समजून आणि त्याच्यानंतरच हे वास्तव तुमच्यासमोर मी मांडतोय. आपल्याला काय वाटते? हे जे विचार मी तुमच्यासमोर मांडले आहेत, त्याच्यात किती तथ्यता आहे? पटलं असेल तर लाईक करा, नाही पटलं तर डिसलाईक करा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. आणि महत्त्वाचं मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय, कुठल्या गावातून पाहताय, कुठल्या शहरातून पाहताय, गल्लीतून पाहताय की दिल्लीतून पाहताय, जरा कमेंट बॉक्समध्ये लिहा. मित्रांनो, मराठा करून मरहट्टीपणा करू नका, नाहीतर शेवटी हातात काय राहणार नाही. कुठेतरी थांबायला पाहिजे, विचार मंथन करायला पाहिजे, पडताळ करून बघायला पाहिजे, शहानिशा करायला पाहिजे आणि त्याच्यानंतरच निर्णय घ्यायला हवा. विचार करा. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय